विमान अपघाताच्या वेळी आलेला पायलट सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता का? लिट्टेंनी जशी राजीव गांधींची हत्या केली तशीच अजित पवारांची हत्या झाली आहे का, असा जाहीरपणे सवाल उपस्थित करत अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केलाय. आणि पुन्हा एकदा सर्वांच्याच नजरा अजित पवारांचा मृत्यू म्हणजे अपघात होता की घातपात या प्रश्नांकडे वळाल्यात. त्यात भर म्हणून आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील पहिल्यांदाच अजित पवारांच्या मृत्यूच्या तपासाबद्दल भाष्य केलंय आणि त्या दुर्दैवी घटनेची सीबीआय चौकशी होणार असल्याची माहिती दिली आहे. तेव्हा आता अजित पवारांच्या मृत्यूनंतर त्या घटनेच्या तपासाबद्दल नेमक्या काय घडामोडी घडतात आणि ज्या प्रकारे अमोल मिटकरींनी अजितदादांच्या मृत्यूची तुलना राजीव गांधींच्या मृत्यूसोबत केली आहे, त्यात खरोखरच तथ्य आहे का, याच विषयावर आजचा हा व्हिडिओ. पण तत्पूर्वी जर अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच अमोल मिटकरींच्या स्टेटमेंटचा आपण विचार केला तर अकोला जिल्ह्यातल्या पारस फाटा इथं मुरलीधर राऊत मित्र मंडळानं आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात ते बोलत असताना मिटकरींनी काही प्रश्न उपस्थित केले, ज्यात ते म्हणालेत की अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल मोठं गूढ असताना महाराष्ट्र इतका शांत कसा? अजित पवारांच्या विमानाचे आधीचे पायलट म्हणून जबाबदारी असलेले कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश हे तेव्हा कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते? याबाबतचं सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? ते दोघं सध्या कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला. तसं अजित पवारांच्या विमान अपघातावेळी आलेला पायलट सुमित कपूरची ड्रंकची हिस्ट्री होती, त्याला 3 वेळा सस्पेंड केलं होतं. तो सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता का, असं म्हणत सुमित कपूरची तुलना राजीव गांधी हत्या प्रकरणात लिट्टे या संघटनेतील आत्मघातकी हल्ला करणाऱ्या महिलेशी केली आणि ज्या प्रकारे एका सभेदरम्यान त्या सुसाईड बॉम्बरचा असलेल्या महिलेनं हार घालायला पुढे येऊन बॉम्बस्फोट घडवून आणला, त्याच प्रकारे अजितदादांची देखील हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला. आणि अजित पवारांचा मृत्यू म्हणजे कोजुबावीच्या माळरानावरचं न उलगडलेलं कोडं आहे असं म्हणत त्या दुर्दैवी घटनेबद्दल शंका उपस्थित केली. खरं तर जेव्हा अजित पवारांचा धक्कादायक पद्धतीने मृत्यू झाला त्यानंतर अमोल मिटकरी सातत्यानं ती दुर्दैवी घटना म्हणजे घातपातच होता असा संशय व्यक्त करतायत. त्या दिवशीच्या घटनाक्रमाची सातत्याने आठवण करून देत त्यांच्या मृत्यूच्या तपासाची मागणी करतायत. एवढंच नाही तर अमोल मिटकरी त्यांच्या बरोबरच रोहित पवारांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत अजित पवारांचा मृत्यू म्हणजे अपघात नसून घातपात होता अशी शंका उपस्थित करत निपक्ष चौकशीची मागणी केली होती. आणि एवढ्यावरच नाही तर या घटनेबाबत कटकारस्थानाची शक्यताही व्यक्त करत थेट पंतप्रधानांनाच पत्र लिहिलं आणि या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत नागरी उड्डाण मंत्री के राम मोहन नायडू यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. हे सगळं होत असताना अजितदादांच्या मृत्यूनंतर वेळोवेळी संशय व्यक्त होत असताना मुख्यमंत्र्यांनी देखील स्वतः माध्यमांसमोर येत याविषयीचं भाष्य केलं आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू संबंधित चौकशी करण्यासाठी सीबीआयची नेमणूक करावी अशी गृहमंत्री अमित शहा यांना विनंती केली असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर नागरी विमान वाहतुकी संबंधित VCR कंपनीचे लेखापरीक्षण सुरू असून सर्व लॉगबुक तपासण्यात येणार असल्याची माहितीही तसंच महायुती सरकार या दुर्घटनेबाबतचे सर्व संशय दूर करणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरी आता ऐन अधिवेशनाच्या तोंडावर अमोल मिटकरींनी राजीव गांधींच्या हत्येसोबत केलेली तुलना, मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर येत घातलेली भूमिका आणि अजितदादांच्या मृत्यूबद्दल व्यक्त होत असलेला संशय यावरून आता यंदाचं अधिवेशन अजितदादांचा घात झाला की अपघात या मुद्द्यावर गाजणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. तेव्हा आता अजित पवारांच्या मृत्यूबद्दल घेतल्या जाणाऱ्या शंका कुशंकाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.